सध्या धोंड्याचा महिना सुरू आहे आणि या महिन्यात जावई बापूंचा मानपान झाला पाहिजे याकडे मुलीच्या माहेरच्यांचे विशेष लक्ष असतं. कारण मान अपमानात थोडीशी जरी चूक झाली, एखादा मान राहिला किंवा कुणाला कमी जास्त मान मिळाला तर जावई बापू नाराज होण्याची भीती असते. हे झालं कौटुंबिक नात्यामधलं राजकारण. मात्र सध्या असाच काहीसा प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विशेषतः विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळते. कारण मानपान, प्रतिष्ठा आणि उमेदवारीच्या राजकारणामुळे नाराज झालेले काही नगरसेवक आणि नेते आता सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत गेम चेंजर ठरू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. म्हणूनच आता प्रश्न असा आहे की संख्याबळ असूनही मानपानाच्या राजकारणामुळे महायुतीची मतं फुटणार का? नाराज नगरसेवक, स्थानिक नेते गेम चेंजर ठरणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत जयकुमार गोरे यांची डोकेदुखी पुन्हा वाढली आहे का? या सगळ्याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, मी संजना. मध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रातील 11 ते 12 ठिकाणी निवडणुका होणार आहेत विधान परिषदेसाठी. काही ठिकाणी बिनविरोध निवड झाल्यामुळे त्या ठिकाणी या निवडणुका होणार नाहीत. अशा 3 मतदारसंघ सध्या महाराष्ट्रात या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चेत राहिलेत. ते म्हणजे जळगाव, नाशिक आणि सांगली सातारा विधान परिषदेचा मतदारसंघ. सांगली सातारा विधान परिषदेच्या मतदारसंघाच्या निवडणुकीला अनेक गोष्टींची किनार आहे. मग ती झालेली विधानसभा निवडणूक असो, जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीचंच काहीसं अलबेल नसल्याचं सांगणाऱ्या घडलेल्या गोष्टी असोत, किंवा सांगली जिल्हा परिषदेत भाजपला किंवा महायुतीला बाजूला सारत किंवा नाराज नेत्यांची फळी तयार करून स्वतःचेच अध्यक्ष बसवणाऱ्या जयंत पाटील यांची सांगलीतील खेळी असो, या सगळ्याचा परिणाम होणार आहे. ही निवडणूक तिरंग होणार आहे असं असताना सांगली आणि सातारा या दोन्हीकडचे उमेदवार देण्याचा विचार होत होता. मात्र महायुतीत किंवा महाविकास आघाडीकडून जो उमेदवार देण्यात आलाय तो फक्त आणि फक्त सातारा जिल्ह्यातील असल्यामुळे सांगलीला कधी नेतृत्व करायला मिळणार असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतो. शिवाय आता बघा, म्हणजे भाजपकडे दोन्ही जिल्ह्यामध्ये 314 इतकं पक्षीय संख्याबळ आहे. सांगलीमधील भाजपचं संख्याबळ 115 आहे तर साताऱ्यात 199. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे पाहायला गेलं तर 205 इतकं संख्याबळ आहे, जे सांगलीत 74 आणि सातारामध्ये 131 आहे. शिवसेनेकडे 111 मतदार आहेत, ज्यामध्ये सांगलीत 62 आणि साताऱ्यात 49. आता याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडे 119 मतदार आहेत, ज्यातील सांगलीमध्ये 96 आणि साताऱ्यामध्ये 23 मतदार आहेत. काँग्रेसचे सांगलीमध्ये 67 आणि साताऱ्यामध्ये 6 आहेत, म्हणजे मिळून एकूण 73 मतदार होतात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे फक्त 5 मतदार आहेत आणि 30 अपक्ष मतदार सातारा जिल्ह्यात आहेत. आता ही आकडेवारी स्पष्ट सांगते की सांगली जिल्ह्यात भाजपचे चांगले आणि मोठे नगरसेवक आहेत. आता या निवडणुकीकडे पाहिलं तर सातारा आणि सांगली हे दोन्ही जिल्हे असले तरी प्रत्यक्षात ही निवडणूक सातारा जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वाची लढाई ठरताना दिसते. कारण महायुतीकडून उमेदवारी मिळवलेले धैर्यशील कदम हे खटाव तालुक्यातील गोरेगाव वांगी येथील रहिवासी आहेत, तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अभयसिंह जगताप हे मान तालुक्यातील वरकुटे मलवडी येथले रहिवासी आहेत. याशिवाय अपक्ष उमेदवारही सातारा शहरातील शिवाजीनगर गोडोली परिसरातील आहेत. असं असताना झालंय काय, तर जे महायुतीचे उमेदवार आहेत धैर्यशील कदम यांनी नगरसेवकांचा योग्य मान न राखल्यामुळे सध्या सांगलीत भाजपचे आणि खास करून महायुतीतील नगरसेवक नाराज असल्याचं चित्र दिसतंय आणि त्यांच्याशी संपर्क साधण्याचा, मनधरणी करण्याचा प्रयत्न प्रमुख असणाऱ्या जयकुमार गोरे आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आलेले. तिन्ही उमेदवार सातारा जिल्ह्यातील असल्यामुळे सध्या उमेदवारांचे नातलग, समर्थक सांगली जिल्ह्यातच आहेत. पक्षाकडून प्रचाराचं नियोजन केलं जाते, कोर कमिटीच्या बैठका होत आहेत आणि अशात भाजपच्या नगरसेवकांमध्ये नाराजी उफाळून आल्याची चर्चा आहे. झालं काय, तर या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या दिवशी महापालिकेचे सर्व नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांची एका हॉटेलमध्ये बैठक देण्यात आली. खरं तर सांगलीच्या नगरसेवकांचं असं मत आहे की आम्ही या उमेदवारांना ओळखतच नाहीये, त्यामुळं या एका गोष्टीमुळे ते नाराज आहेतच. पण या बैठकीत 3 ते 4 तास हे नगरसेवक उमेदवारांसाठी थांबले होते. काही मिनिटासाठी उमेदवार बैठकीत आलेही, पण त्यांनी तिथल्या नगरसेवकांना अपेक्षित सन्मान दिला नाही असा आरोप नगरसेवकांनी केला. साधा नमस्कारही केला नाही आणि त्यामुळे आम्हाला अपेक्षित मान सन्मान मिळाला नाही अशी त्यांची भावना होती. यामुळे नमस्कार नाही
तर मतदान नाही, अशी भूमिकाच घेत नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आणि म्हणूनच आता या निवडणुकीत नगरसेवकांची ही नाराजी पक्षासाठी डोकेदुखी ठरू शकते. कारण या निवडणुकीत प्रत्येक मत महत्वाचं असतं. मतदारसंख्या अर्थात कमी असते आणि संख्या कमी असतानाच घोडेबाजारांच्या चर्चाही मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे ही नाराजी जर अशीच राहिली तर ती महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. कारण महाविकास आघाडी आधीच नाराज झालेल्या राष्ट्रवादी, शिवसेना, सातारा जे झालं त्याच्यावरून त्यांची मतं आपल्याकडे कशी घेता येईल यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. या नाराजीचा प्रत्यक्ष मतदानावर किती परिणाम होईल आता हेही पाहावं लागणार आहे. आणि म्हणूनच याचा परिणाम निवडणुकीवर व्हायला नको, काही उलटसुलट गोष्टी घडायला नकोत, म्हणून त्या नगरसेवकांची मनधरणी करण्यासाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नगरसेवकांशी चर्चा केली. ते सांगलीतच ठिय्या मांडून बसले होते. अशात ही नाराजी आघाडीच्या पथ्यावर पडू शकते. कारण जयंत पाटील यांचं प्रभावी नेतृत्व, विश्वजित कदम आणि जयंत पाटील हे अभयसिंह जगताप यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचं बोललं जाते. सातारा जिल्ह्यातील आघाडीचे नेतेही प्रयत्न करतात. मात्र ज्या प्रकारे जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या होत्या त्याप्रमाणे काही राजकीय घडामोडी घडू शकतात का आणि यामुळे भाजपला नुकसान सहन करावं लागू शकतं का हे पाहणं महत्वाचं आहे. कारण जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत झालेल्या घटनांची परतफेड राष्ट्रवादी आणि शिवसेना दोघेही करण्याचा प्रयत्न करू शकतात असं काही जाणकारांचं मत आहे. पण या नाराज नगरसेवकांची मनधरणी करण्यासाठी जेव्हा चंद्रकांत पाटील आणि जयकुमार गोरे हे सांगलीत पोहोचले, त्यांच्यासोबत बैठकही झाली. मग त्यांच्या नाराजीबद्दल जेव्हा चंद्रकांत पाटलांना विचारण्यात आलं तेव्हा चंद्रकांत पाटील म्हणाले की महायुतीसाठी विधान परिषद निवडणूक एकतर्फी आहे. महायुती एकसंघ आहे, तसेच मतदारांनी एकसंघ राहावं. काही कुरबुरी असतील तर त्या मिटवून घेऊ. नाराजी असल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या दूर करतील. मुख्यमंत्री माणसांना समजवण्याचा तजुर्बा असलेले नेते आहेत, असं आता चंद्रकांत पाटील म्हणालेत. मग जी नाराजी दूर करण्याचं काम जयकुमार गोरेंनी चंद्रकांत पाटील यांना दिलं होतं ते त्यांना जमलेलं नाहीये का? म्हणून आता खरंच फडणवीसांना मध्यस्थी करावी लागणार आहे की मनधरणी करण्यासाठी असं विधान चंद्रकांत पाटलांनी केले, पिल्लू सोडले, हे आपल्याला माहित नाही. मात्र या नाराजी नाट्यात आता खरंच फडणवीसांची भूमिका पाहावी लागणार आहे. तशात नाराज झालेल्या नगरसेवकांची भूमिका किंवा त्यांची नाराजी स्वतःकडे वळवून घेण्यात जयंत पाटील यशस्वी होतील का हे तर आता निकाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र या सगळ्या समीकरणांवर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.